या जेनझीने खरंच मोदी आणि त्यांच्या अंधभक्तांचा पूर्ण बाजार उठवलाय. पण मुंबईत ठाकरेंची मुलं आंदोलनात आली आणि दिल्लीपेक्षा जास्त गर्दी मुंबईत बघून मोदींचे डोळे चक्रावले तर फडणवीस मुंबईतून गायबच झाले. पोरं मोदींना वाईट वाईट शिव्या घालत आहे, मोदींची चेष्टा करतायत. पुण्यातले लोक पाणउतारा करायला पटाईत आहेत. पुण्यातल्या आंदोलनात मोदींचे भयानक पोस्टरची चर्चा होती. पोरांनी मोदींची झोप उडवली आहे म्हणून मोदी रात्रीचं इंस्टाग्रामवर रील पोस्ट करत आहे. तुम्हाला सांगतो, प्रत्येक दिवशी आश्चर्यकारक गोष्टी माझ्या हाती लागतात जेन झीच्या या आंदोलनाच्या. असं आंदोलन या देशाने गेल्या अनेक वर्षात बघितलेलं नाही. परवा कुणीतरी प्रतिक्रिया व्यक्त केली की भारतीय जनता पक्ष हा व्हॉट्सॲपवर निर्माण झालेला पक्ष आहे, हे आंदोलन जे आहे ते इंस्टाग्रामवर निर्माण झालेलं आंदोलन आहे, म्हणून भाजपला याचं काय करावं हे कळत नाही. ते जुनाच टूलकिट वापरत आहेत. या मुलांना उत्तर काही त्यांना देता येत नाही. आज तुम्ही शिवाजी पार्कवरचं आंदोलन पाहिलं तर आदित्य ठाकरेंनी आजचं आंदोलन रद्द करून सुद्धा CJPच्या नावाखाली हजारो मुलं गोळा झाली. शेवटी आदित्यना यावं लागलं, अमित ठाकरेंना यावं लागलं. हे आंदोलन या जेन झीच्या मनाप्रमाणे चालेल आणि जेन झीनी असा निर्णय घेतलेला आहे की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. नीट ऐकलंय ना? आता मोदी सरकार, काल मी सांगतोय त्याप्रमाणे झुकलेलं आहे, सपशेल झुकलेलं आहे, वाकलेलं आहे. तर जेव्हा CJPच्या दोन्ही प्रवक्त्यांनी आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी मंत्र्याला सांगितलं राजीनाम्याचं काय, आमची प्रमुख मागणी ही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आहे. त्यांनी आधी सर्वासर्व केले. ते असं म्हणाले, राजीनामा कशाला मागताय, आम्ही तर शिक्षण सचिवाची सुद्धा बदली केलेली आहे, आधीसुद्धा NETच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर बदलीची कारवाई केलेली आहे. तर या CJPच्या दोन नेत्यांनी असं सांगितलं, बदली वगैरे आम्हाला चालणार नाही, आम्हाला आणि या मुलांना, आम्ही यांचे प्रतिनिधी आहोत, या मुलांना फक्त आणि फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे. तेव्हा या मंत्र्यांची गाळण उडाली, त्यांचे चेहरे उतरले आणि ते म्हणाले, ठीक आहे, आम्ही पंतप्रधान मोदींशी जाऊन बोलतो, त्यांना सांगतो, याशिवाय मुलं मागे हटणार नाही आणि आम्ही 24 तासात परत येतो. लक्षात घ्या, 24 तासात परत येतो असं म्हटलं आहे. म्हणजे उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत माझी अशी अपेक्षा आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. लक्षात घ्या, अजून काही गडबडी केल्या मोदी सरकारने तर हे आंदोलन अधिक भडकेल. आज इथे 30,000 मुलं असतील तर उद्या 50-60,000 मुलं इथे येतील. आणि जे आज तुम्ही बघा, शिवाजी पार्कचं आंदोलन बघा, पुण्याचं आंदोलन बघा, कालचं नाशिकचं आंदोलन बघा, किती त्वेषाने मुलं बडबडतायत. मोदींनी ऐकलं पाहिजे. मोदींना वाईट वाईट शिव्या घालतायत, मोदींची चेष्टा करतायत. एक घोषणा तुम्हाला सांगतो, मोदींना म्हणतायत, चाय वाले चाय बनाओ, हमको चुतिया मत बनाओ. बघा, हे एक पोस्टर होतं. आता चुतिया बिते असले शब्द आधीच्या पिढ्या वापरताना घाबरतात. जाहीरपणे आपण संस्कृतीचं प्रदर्शन केलं पाहिजे असं त्यांना वाटतं. यापर्यंत असली काय पडलेलं नाही. दणाक्कन सर्व बोलून मोकळे होतात. पंतप्रधान असो की क्लार्क, त्यांना काहीही पडलेलं नाही. माझं असं म्हणणं आहे, माझा असा अंदाज आहे अनुभवी पत्रकार म्हणून, की राजीनामा घेण्याशिवाय मोदी सरकारकडे पर्याय नाही. नाहीतर हे आंदोलन भयंकर भयंकर भडकणार आहे आणि मोदी सरकारची पळता भुई थोडी होणार आहे. हे कृपया लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाचे लोकसुद्धा घाबरलेले आहेत, हे लक्षात घ्या. 2-4 भाजपच्या लोकांना चोपही पडलेला आहे. अशा घटना वाढत जातील. कोणीकडे रडतंय पत्रकारांना चोप पडतोय वगैरे म्हणून. मी कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही, पण पत्रकारांना चोप का पडतोय, भाजपच्या लोकांना चोप का पडतोय? कारण दोघांनी संगनमत करून लोकांना मूर्ख बनवण्याचं काम गेली 12 वर्ष केलेलं आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा आज जे पत्रकार गळा काढतायत ना, अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे, तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेलं होतं जेव्हा तुम्ही राहुल गांधींच्या प्रेस कॉन्फरन्स सेन्सॉर करत होतात, जेव्हा तुम्ही विरोधी पक्षाचे कार्यक्रम दाखवत नव्हतात? टाइम्स ऑफ इंडियामध्ये राहुल गांधीच्या किती हेडलाईन्स आल्या बघा आणि मोदींच्या किती हेडलाईन्स गेल्या 12 वर्षात आल्या बघा.
टाइम्स ऑफ इंडिया नाव अशासाठी घेतोय की गोदी मीडियाचा कप्तान हाच आहे, हा उद्रेक आहे. अशा मोदी सरकारला शिव्या पडतायत तशाच भाजपला आणि माध्यमांना पडतात. एक बरं झालं, मी तुम्हाला खरंच सांगतो. बघा काल काय घटना घडल्या, पुन्हा सांगतो. 11:50 नरेंद्र मोदींनी भयंकर चेहरा घेऊन, म्हणजे असा इतका भयंकर क्लोजअप आहे की पाहिल्यावर हादरायला होतं की या माणसाला झालं काय. वेडेवाकडे सगळे फीचर्स दिसत होते. असा भयंकर चेहरा घेऊन एक व्हिडिओ केला. त्यामध्ये आपल्याला मुलांबद्दल किती प्रेम आहे वगैरे सांगितलं. सुद्धा मी वांगचूक यांचा आदर करतो. 27 दिवस त्यांनी उपोषण केलं. भाजपचं हस्तक, काही मूर्ख महामूर्ख माणसं भाजपचं हस्तक म्हणतायत, संधी म्हणतायत. काय लायकी आहे माणसांची. 27 दिवस उपोषण केलं ज्यांनी भाजप सरकार विरुद्ध, त्याला तुम्ही भाजपचं हस्तक म्हणताय. माझं तर ह्या लोकांना सांगितलं, लोकांना म्हणणं आहे तुम्ही 2 ते 3 दिवस उपोषण करून दाखवा, कशी कडी पातळ होते ते बघा, मग बोला. नादान माणसं आहे. मोदी सरकार मंदबुद्धी सरकार आहे असं माझं म्हणणं आहे. निगरगट्ट सरकार आहे. त्यामुळे त्यांना लवकर लवकर गोष्टी कळत नाही. मोदींना झुकायला इतके दिवस लागले. आता 35 दिवसाहून अधिक हे आंदोलन चाललेलं आहे. आधी संवाद केला असता, आधीच जर पावलं उचलली असली तर आंदोलन एवढं भडकलं सुद्धा नसतं. तर मुद्दा असा आहे की मोदींचा, लक्षात घ्या मी काय बोलतोय, मोदींचा अहंकार देशापेक्षा मोठा झालेला आहे. म्हणून त्यांना एका किरकोळ मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागत नाही. मनमोहन सिंगने 5-5 मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते. तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो, काँग्रेसचं म्हणजे मनमोहन सिंगचं UPA सरकार या सरकारपेक्षा कितीतरी चांगलं होतं, तरी लोकांनी ते घालून दिलं 2014ला. कारण अण्णांचं आंदोलन झालं 2011 पासून आणि सरकारचा ग्राफ एकदम खाली आला. आताही तेच होत आहे. 2026ला हे सगळं होतंय. 2029ला निवडणूक आहे. सरकारची अधोगती चालू राहिलेली आहे. सरकारची प्रतिष्ठा, सरकारविषयीचं एकूण गुडविल खाली येत आहे. धमक्या देतात मला काय BJPचे लोक, तुम्ही असं बोलताय. अरे मी इशारे देतोय गाढवानं तुम्हाला सांगतोय काय ग्राउंडवर चाललंय, कारण तुम्ही आपल्या बिळात लपून बसलेला आहात. मी सांगतोय मुलं किती भडकलेली आहेत हे ऐका. मोदींना सांगा, अमित शहाला सांगा. आज अमित शहा पार्लमेंटमध्ये आले तर पत्रकार, आपकी धोती कितनी अच्छी आहे. अरे देश पेटलेला आहे, मुलं रस्त्यावर आहेत आणि तुम्ही अमित शहाच्या धोतीवर चर्चा करताय. काय चाललंय काय या देशामध्ये. असल्या पत्रकारांमुळेच मीडियाची क्रेडिबिलिटी खाली गेलेली आहे आणि मुलं वैतागून पत्रकारांना टार्गेट करतायत, जे करू नका असं कालही मी सांगितलेलं होतं. शिवाजी पार्कवर आज जे आंदोलन झालं आदित्य ठाकरेंचं, मगाशी मी म्हटलं, हे सुद्धा फारच प्रभावी झालं. याला शब्द शोधायला पाहिजे ना जेनझीच्या आंदोलनाला, तेही नवे असले पाहिजे. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅब्युलस वगैरे असे शब्द शोधायला पाहिजे. तर असं ते आंदोलन झालं.